brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेत काठावरचं बहुमत मिळवलेल्या भाजप व शिवसेना यांच्या महायुतीला पुढील 5 वर्षाचा कारभार करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. महत्त्वाच्या समित्यांमध्ये युतीला केवळ जेमतेम बहुमत मिळणार असल्यानं प्रत्येक निर्णय घेताना विरोधकांना सोबत घेणं सत्ताधाऱ्यांना अपरिहार्य ठरणार आहे. महापौर पद कोणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी पालिकेतील विविध समित्यांमधील पक्षनिहाय प्रतिनिधित्वाचं चित्र समोर आलंय. वजनदार मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीत भाजपचे 10, शिवसेना उभाटाचे 8, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 3 तर मनसे आणि MIMचा प्रत्येकी 1 नगरसेवक असेल. नगरविकास विभागाच्या नियमानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या आधारे स्वीकृत नगरसेवक व समित्यातील प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आलंय. मुंबई महापालिकेतील 227 नगरसेवकांच्या बळावर एकूण 10 स्वीकृत नगरसेवक नेमण्याची तरतूद आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्यानं पक्षाला 4 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक असल्यानं त्यांना केवळ 1 स्वीकृत नगरसेवक मिळेल. शिवसेना उभाटाचे 65 नगरसेवक असल्यानं त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत, तर काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक मिळेल. विशेष म्हणजे MIMचे 8 नगरसेवक निवडून आल्यानं त्यांनाही 1 स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहे. मात्र मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला स्वीकृत नगरसेवक पद मिळणार नाही. समित्यांमधल्या प्रतिनिधित्वाबाबत पाहता शिंदे गटाच्या शिवसेनेला स्थायी, सुधार व शिक्षण समितीत प्रत्येकी 3, बेस्ट समितीत 2 आणि वृक्ष प्राधिकरण समितीत 2 नगरसेवक मिळतील. विशेष समित्यांमध्ये पक्षाचे 5 नगरसेवक असतील. काँग्रेसच्या 24 नगरसेवकांच्या संख्याबळावर स्थायी, सुधार व शिक्षण समितीत प्रत्येकी 3, बेस समितीत 2 आणि वृक्ष प्राधिकरण समितीत 1 नगरसेवक असेल. विशेष समित्यांमध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक असतील. MIMला स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट आणि वृक्ष प्राधिकरण समितीत प्रत्येकी 1 नगरसेवक मिळणार असून विशेष समितीतही 1 प्रतिनिधी असेल. मनसेचे 6 नगरसेवक असले तरी त्यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळणार नाही. मात्र स्थायी, सुधार व शिक्षण समितीत प्रत्येकी 1 नगरसेवक आणि विशेष समितीत 1 नगरसेवक असेल. एकूणच मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांना संख्याबळाच्या मर्यादांमुळे प्रत्येक समितीमध्ये तारेवरची कसरत करतच पुढील 5 वर्षांचा कारभार हाकावा लागणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.